पावसाळा सुरू झाला की आमच्या घरातल्या सगळ्यांच्या आवडीचा बेत तो म्हणजे खेकड्याचा रस्सा. सगळ्यात आधी खेकडे नीट स्वच्छ धुवून घ्यायचे. खेकड्याचे हे बारके पाय, नांगे हे आम्ही वाटून घेतो. त्यात पाणी घालून नीट गाळून घ्यायचं. यामुळेच रश्श्याला एकदम छान टेस्ट येते. त्यानंतर कांदा, खोबरं, आलं, लसूण नीट खरपूस भाजून घेतलं आणि वाटण बनवून घेतलं. आपण खेकड्यांचे हे जे मोठे नांगे आहेत ते बाजूला काढून घेतले होते. त्यामध्ये हे वाटण, हळद, मीठ, मसाले, थोडं तेल हे मिक्स करून घ्यायचं. जे आपण छोटे नांगे वाटले होते त्याचं पाणी ते सुद्धा यामध्ये ॲड करून टाकायचं. थोडं पाणी मिक्स करून हा रस्सा आपण तयार करून घेतला. आता हा रस्सा मस्त उकळून घ्यायचा. रस्सा उकळतोय तोपर्यंत स्टफिंगसाठी आपण मसाला बनवून घेऊयात. भरलेले खेकडे बनवण्यासाठी मेन गोष्ट असते ती म्हणजे हा मसाला. त्यासाठी बेसन थोड्या तेलात नीट भाजून घ्यायचं. आता या बेसनमध्ये हळद, मीठ, मसाले हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं वाटण आपण बाजूला काढलं होतं ते पण ॲड करायचं आणि झालं आपला मसाला रेडी. हा मसाला मस्त खेकड्यांमध्ये भरून घ्यायचा आणि हे असे खेकडे बंद करून घ्यायचे. हे उरलेले जे बेसन आहे याचे छोटे छोटे गोळे करून ते पण रश्श्यामध्ये ॲड करायचे. म्हणजे रश्श्याला अजून छान टेस्ट येईल. रस्सा मस्त उकळला की आपले हे स्टफ केलेले खेकडे रश्श्यामध्ये सोडायचे. झालं तर मग आता झाकण ठेवून रस्सा मस्त शिजून द्यायचा. खेकड्याचा रस्सा तयार आहे. गरम भात किंवा चपाती सोबत एन्जॉय करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा.